भोर नगरपालिका हद्दीतील विकास कामांसाठी 8,80,00,000 निधी जो आहे तो आलेला होता. मात्र राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या वादामध्ये हा निधी जो आहे तो परत गेलेला आहे आणि ही विकास कामं जी आहेत ती स्थगित झालेली आहे. यावरून आता भोरमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो आक्रमक झालेला आहे. ते सर्व पदाधिकारी आहेत आणि यांनी आक्रमक भूमिका घेत आता रस्त्यावर आम्ही उतरू या विरोधात अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. नुकतीच त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. काय तुमची भूमिका आहे? तुम्ही थेट आता रस्त्यावर उतरण्याची भूमिका मांडली. आम्ही भोर शहराच्या जनतेच्या बाजूने या लढाईत उतरणार आहोत. जो ह्या दोन्ही पक्षांनी ह्या राजकारणाचा खेळखंडोबा मांडला आहे आणि नगरपालिकेचं नुकसान करण्याचं धरलं आहे त्याच्या विरोधातले आम्ही मंडळी आहोत. जे कुठेतरी टेक्निकल मुद्दा काढून 8,80,00,000 कामं त्याच्याविरुद्ध गटनेते भाजपचे गटनेते आणि उपनगराध्यक्ष यांनी तक्रार केली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काल त्या कामांना स्थगिती दिली. हे कुठंतरी चुकीचं काम होतं आहे असं माझ्यासारख्या तरी कार्यकर्त्याला वाटतंय. कारण जर आचारसंहितेच्या काळात जर तुम्ही ते ठराव झाले असतील तर ठीक आहे. तो प्रशासकांनी ठराव घेतला होता आणि प्रशासक हा काही निवडणुकीला उभा राहणार नव्हता. त्यामुळे निवडणुकीवर त्याचा काही परिणाम होणार नव्हता. ही किरकोळ बाब होती, ही सोडून द्यायला पाहिजे होती. कारण विकासाबाबतसाठी सोडून द्यायला पाहिजे होतं त्यांनी. पण ते ठराव पुन्हा एकदा 30/4 घेतले होते. 30/4/2026च्या मिटिंगमध्ये घेतले होते. पण त्या मिटिंगमध्ये सुद्धा ह्या 16 नगरसेवकांनी ते विषय स्थगित ठेवले. भारतीय जनता पार्टीच्या 16 नगरसेवकांनी ते स्थगित ठेवले. मग तुम्हाला जर खरंच विकास काम करायचं असेल तर तुम्ही आत्ता का स्थगित ठेवले? कारण ही सर्वोच्च बॉडी आहे. तुम्ही भोर शहराच्या विकासाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी तिथं बसलेले आहेत. लोकांनी तुम्हाला त्यासाठी तिथं पाठवलेले आहे आणि तुम्ही विश्वस्त आहोत. तुम्ही मालक नाही. मनमानी कारभार करायला तुम्ही मालक नाही. जनता मालक आहे. आम्ही मालक आहे तिथले. आम्ही टॅक्स पेअर आहे. त्यामुळे आम्ही मालक आहे. तुम्ही तिथं विश्वस्त म्हणून बसलाय. तुम्ही आमच्या वतीने तिथं निर्णय घ्यायचे. असे चुकीचे निर्णय घेतले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोर शहर रस्त्यावर उतरून यांना विचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ह्या दोघांच्या भांडणात जनतेचं मोठं नुकसान होते. जनतेच्या विकास कामांना कुठेतरी जे विकास कामं होणार होते त्याला कुठेतरी खूप असते. या जनतेचं नुकसान होत असताना मला एक म्हणायचं आहे की अमित ज्ञानोबा सागळे गटनेते यांनी चंद्रकांत दादांना पत्र दिलं. आणि चंद्रकांत दादांनी कशाचीही चौकशी न करता जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिलं आहे की सदरची कामं तुम्ही त्वरित रद्द करा. मला चंद्रकांत दादांना हा प्रश्न विचारायचा आहे, कधी काळी तुम्ही बोर्डचं नेतृत्व केलं होतं. तुम्ही पदवीधर मतदारसंघात उभा होता तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला मतदान केलं. मग तुम्ही बोरच्या तुमच्या मुठभर पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं की हे रद्द करा आणि तुम्ही जनतेच्या विकासावर वरवंटा फिरवण्याचं काम करताय. तुम्ही उच्च तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री आहात राज्याचे. तुम्हाला हे शोभत नाही. तुमच्या या कृतीचा भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट तीव्र निषेध करतो. या ठिकाणी तीव्र निषेध. तुमच्या पक्षाच्या नेत्या स्थानिक खासदार आहेत त्यांच्याशी काय तुमचं बोलणं झालं का? मी त्यांची सकाळीच बोललो की असं बाबा जिल्हाधिकाऱ्यांनी अशाच्या कामाला स्थगिती दिलेली आहे आणि अशाचं. तर मला त्यांनी सांगितलं की मी जिल्हाधिकाऱ्यांशी या बाबतीत सविस्तर बोलते. त्यांनी माझ्याकडून माहिती करून घेतली की काय विषय. मी त्यांना सांगितलं आहे की तारखेचा विषय 11/11 ज्यावेळेस आचारसंहिता होते त्यावेळेस झालेले ठराव आहेत. ठीक आहे, ते एवढी काही मोठी बाब नव्हती तारखेचा विषय. आणि त्यावेळेस प्रशासनाने ती तारीख आहे. ते काय कुठल्या नवनियुक्त नगराध्यक्षांनी आचारसंहितेत कामकाज केलं अशातलं काही भाग नाही. त्यामुळे निवडणुकीत त्याच्यावर काही परिणाम होणार नव्हता. दुसरी गोष्ट, प्रभाग क्रमांक 9 त्यावेळेस जो अस्तित्वात नव्हता त्या प्रभाग क्रमांक 9वर काहीतरी कामं पडलेली आहेत. पण मला एक तुमच्या माध्यमातून त्यांना विचारायचं आहे की प्रभाग क्रमांक 9 म्हणजे काहीतरी भोर शहरातलाच कुठला तरी भाग असेल ना. तुम्ही एवढे टेक्निकल गोष्टी जायचं काय कारण आहे ना. भोर शहरातल्याच कुठल्या तरी भागाचा विकास होतोय ना. मग तुम्हाला तो विकास खुपतोय का? आणि अशा पद्धतीने जर यांचं हे कामकाज चाललं तर भविष्यात भोरचं फार वाईट परिस्थिती होणार आहे. कारण हा आता 8,80,00,000 निधी याचं काय होणार आहे? याची कामं होणार आहे का नाही ही भीती माझ्यासारख्या नागरिकाला वाटायला लागलेली आहे. धन्यवाद. तर जो निधी खरं तर 8,80,00,000 परत गेला त्यानंतर हे सर्व शरद पवार पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत. त्यांनी आता आपली भूमिका जी आहे ती आपल्यासमोर मांडलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सनसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.